हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर बघा, आपण 12वी कॉमर्स सहकार यामधील प्रकरण पहिले यातील स्वाध्याय आपण पाहत आहोत। तर बघा, आपण जवळपास प्रश्न दुसरा खालील संज्ञा स्पष्ट करा हा प्रश्न, याची उत्तरे आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेली आहेत। जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचबरोबर प्रश्न दुसरा याची उत्तरं पाहिली नसतील तर चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते पार्ट 1 मध्ये मिळून जाईल। पार्ट 2 मध्ये आपण प्रश्न तिसरा उपाययोजनावर स्वमतावर आधारित प्रश्न आणि प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा हे दोन्ही आपण पार्ट 2 मध्ये पाहिलेलं आहे। आणि पार्ट 3 मध्ये आपण टिपा लिहा हे पाहिलेलं आहे। पार्ट 4 मध्ये आपण कारणे लिहा हे पाहिलेलं आहे। ठीक आहे, तर पार्ट 4 पर्यंतच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथे क्लिक करून तुम्ही प्रत्येक पार्ट वाईज व्हिडिओ पाहू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट 5 मध्ये आपण आज प्रश्न 7वा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, तर याची पूर्ण उत्तरे आपण पाहणार आहोत। तर पहा, प्रश्न पहिला आहे सभासदांचे प्रकार विशद करा। तर याचा आन्सर पहा। तर पहा, मी तुम्हाला फक्त उत्तराची स्क्रीन शेअर करत आहे। ठीक आहे, कारण प्रश्नाची आन्सरे मी वाचत बसणार नाही, कारण तुम्हाला याची गरज आहे, म्हणून मी लवकरात लवकर जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला लवकर पोहोचणार आहे। कारण HSC एक्झाम तुमची जवळ आलेली आहे, त्याच्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्याससुद्धा होईल आणि तुम्हाला याची उत्तरेसुद्धा माहिती होतील। त्यासाठी मी तुम्हाला फक्त स्क्रीन शेअर करत आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात। तर बघा, प्रश्न पहिला आहे सभासदांचे प्रकार विशद करा। तर बघा, सहकारी संस्थांच्या सभासदांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत। पहिला आहे क्रियाशील सभासद, दुसरा आहे अक्रियाशील सभासद, तिसरा आहे सहयोगी सभासद, चौथा आहे नाममात्र सभासद। त्याच्यानंतर सभासदत्व रद्द होण्याची कारणे लिहा, तर याचा आन्सर पहा। तर तुम्हाला स्क्रीनवरती सभासदत्व रद्द होण्याची कारणेही दिसत आहेत। तर पहा, पहिलं कारण आहे सभासदांचा मृत्यू, दुसरं आहे सभासदत्वाचा राजीनामा, तिसरं आहे भाग हस्तांतरण, चौथा आहे कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य, पाचवा आहे संस्थेचे विसर्जन आणि सहावा आहे ती म्हणजे हकालपट्टी। तर हे झाले सभासदत्व रद्द होण्याची कारणे। तिसरा आहे सभासदाच्या जबाबदाऱ्या विशद करा, तर याचा आन्सर पहा। तर पहा, सभासदत्वाच्या जबाबदाऱ्या विशद करा, तर याचं उत्तर जबाबदाऱ्याला कर्तव्यसुद्धा आपण म्हणतो। तर पहा, पहिले काय आहे नियमांचं पालन, याआधीसुद्धा आपण क्वेश्चनमध्ये हे उत्तर पाहिलेलं आहे, त्यामुळे मी प्रत्येक क्वेश्चन रीड करून दाखवणार नाही। तर तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे, तुम्ही व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर सेकंड आहे संस्थेची देणी वेळेच्या वेळी अदा करणे, थर्ड आहे सत्य माहिती पुरवणे, चौथा आहे सभांना उपस्थित राहणे, पाचवा आहे संस्थेचे हित व प्रतिष्ठा जोपासणे, त्यानंतर सहावा आहे देयता। तर ही झाली सभासदांच्या जबाबदाऱ्या। त्यानंतर प्रश्न 7वा यामधील प्रश्न चौथा आहे सभासदांची पात्रता विशद करा, तर याचा आन्सर पहा। तर पहा, सभासदांची पात्रता विशद करा याचा आन्सर, पुढील पात्रता असणाऱ्या व्यक्तींना सहकारी संस्थेचे सभासदत्व मिळू शकते। तर काय काय पात्रता पहा, सज्ञान व्यक्ती, त्यानंतर कार्यक्षेत्रात वास्तव्य, त्याच्यानंतर विद्यार्थी सभासद। तर हे झाले सभासदत्वाच्या पात्रता अटी। त्यानंतर आपला 5वा क्वेश्चन आहे सचिवाचे कार्य विशद करा। तर पहा, सचिवाचे कार्य विशद करा यामध्ये काय लिहायचं आहे। तर पहा, सचिवाचे कार्य कोणकोणती आहेत। तर हा प्रश्न पहिला आहे सचिवाचे कार्य विशद करा। तर सचिवाचे कार्य यामध्ये कोणकोणते कार्य आहेत पहा, पहिला आहे प्रशासकीय कार्य। तर प्रशासकीय कार्यामध्ये तुम्हाला
हे लिहायचं आहे. कार्यालयीन प्रशासन आणि कार्यालयीन कामकाजावर देखरेख ठेवणे हे सचिवाचे प्रमुख कार्य असते. कार्यालयीन कामकाजाचे नियोजन, नियंत्रण आणि समन्वय राखणे. त्याचबरोबर सेकंड आहे संस्थेचा पत्रव्यवहार, रोखीचे व बँकेचे व्यवहार, संस्थेचे जमा व खर्चाचे व्यवहार करणे. हिशेब पुस्तके, कागदपत्रे व दस्तऐवज त्यांच्या ताब्यात असतात. त्यानंतर सेकंड कार्य आहे हिशेब विषयक कार्य. तर हिशेब विषयक कार्यामध्ये काय लिहायचं आहे? सहकारी कायद्यानुसार जी वैधानिक हिशेब पुस्तके संस्थेने ठेवणे आवश्यक असते त्यात वेळेच्या वेळी नोंदी केल्या जातात की नाही याची दक्षता सचिव घेतो. दुसरं लिहा सहकारी संस्थेचे राखीव निधी, गुंतवणूक, कर्ज आणि आगाऊ रक्कम दिल्याची नोंद इत्यादी संबंधीची कागदपत्रे त्याच्या ताब्यात असतात. तिसरं आहे तो संस्थेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करतो. आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेच्या अंतर्गत आणि वैधानिक हिशेब तपासनीसाकडून तो ते तपासून घेतो. वैधानिक हिशेब तपासणीचा अहवाल तो वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर सादर करतो. त्यानंतर तिसरं कार्य आहे कायद्यातील तरतुदीची पूर्तता. तर कायद्यातील तरतुदीची पूर्तता यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे पहा. सहकारी कायद्यानुसार आवश्यक ती वैधानिक पुस्तके सचिव तयार करतो आणि हिशेब तपासणीच्या वेळी तो ती उपलब्ध करून देतो. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत आर्थिक कागदपत्रे, विविध विवरणपत्रे, दोष दुरुस्ती व अन्य अहवाल व अन्य माहिती निबंधकाकडे सादर करतो. संस्थेच्या पोटनियम दुरुस्तीचे प्रस्ताव तो निबंधकाकडे सादर करतो. चौथं कार्य आहे सभाविषयक कार्य. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समिती आणि सभासदांच्या सभांचे नियमितपणे आयोजन करणे, संबंधिताकडे निर्धारित वेळेत सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका, कागदपत्रे पाठवणे. त्याचबरोबर सभा सुरू होताच आवश्यक गणसंख्या आहे किंवा नाही हे पाहणे, संस्थेचे विविध अहवाल सादर करणे, अध्यक्षाला सहाय्य करणे, सभेतील कामकाजाची टिपण घेणे आणि त्यावर आधारित इतिवृत्त तयार करणे. पाचवं कार्य आहे सभासद विषयक कार्य. सचिव सभासदांना माहिती पुरवतो, त्यांच्या पत्रांना उत्तरे देतो, भाग हस्तांतरणात अर्ज स्वीकारतो आणि ते व्यवस्थापन समितीपुढे सादर करतो. त्याचबरोबर सहावं कार्य आहे व्यवस्थापन विषयक कार्य. तर व्यवस्थापन विषयक कार्य व्यवस्थापन समितीचा प्रतिनिधी म्हणून संस्थेचे कामकाज पाहणे, व्यवस्थापन समितीच्या सभांना उपस्थित राहणे आणि त्याची माहिती समितीस देणे, निर्णय प्रक्रियेला सहाय्य करणे, व्यवस्थापन समितीच्या निर्णयांची कार्यवाही करणे. तर हे तुमचे सचिवाची कार्य आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही कार्य विशद करायची आहेत. तर पहा पार्ट 1 मध्ये आपण प्रश्न दुसरा, पार्ट 2 मध्ये तिसरा आणि चौथा, पार्ट 3 मध्ये पाचवा, पार्ट 4 मध्ये 6वा आणि पार्ट 5 मध्ये आपण 7वा क्वेश्चन पाहिलेला आहे. तर पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पार्ट 5 पर्यंतच्या लिंक मी दिलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहायचे आहेत. काही अडचण असेल तर कमेंट करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 8वा दीर्घोत्तरी प्रश्न तर हे सोडवून घेणार आहोत. तर हा प्रश्न 7वा किती गुणांसाठी असतो? तर पहा हा 7वा प्रश्न तुम्हाला प्रत्येकी 4 गुणांसाठी विचारला जातो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा 7वा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 8वा घेणार आहोत. त्यानंतर तुमचं प्रकरण पहिले यामधील पूर्ण स्वाध्याय आपला कंप्लीट होईल. त्यानंतर आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.